कौटुंबिक भयपट असं म्हणलं जाते. मी आजपर्यंत कौटुंबिक भयपट हे कधी ऐकलेलं नाहीये. अशा प्रकारचे चित्रपट मोबाईल किंवा टेलिव्हिजनवर मजाच देणार नाहीत तुम्हाला, असं मला खूप वाटतं. त्या अर्थाने तो कौटुंबिक भयपट असं आम्हाला म्हणायचं आहे. काळी जादू जे आपण म्हणतो, मला असं वाटतं त्याचा उगम जर असूयत्न होत असेल, त्याच्या मागे पण एक वेदना असते. ते त्या संहितेत मला दिसत होतं. जारण हे नाव ऐकून अनेक माझ्या मैत्रिणी, मित्र, आसपासचे लोक इतके व्यक्त व्हायला लागले आणि मला असं कळलं की अरे बापरे, म्हणजे ते शहरात पण इतक्या प्रमाणावर आहे. परंतु ते जग माझ्याजवळ या चित्रपटाच्या निमित्ताने आलं. इतक्या वर्षांनी मराठी चित्रपट का करावं असं वाटलं? आपण हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये कामं करत असतो, पण शेवटी आपलं घर ते आपलं घर असं वाटत असतं आणि तिथे काम करून त्यांची शाबासकी मिळावी ही आस प्रत्येक त्या भाषेतल्या कलाकाराला वाटत असते. OTT प्रचंड गेल्या कालावधीत तू गाजवलं, पण OTTने तुला काय दिलं? ते एक जे स्वप्न होतं ज्वालामुखी माझं जिवंत ठेवण्याचं, ते OTTने पूर्ण केलं असं मी म्हणेन. किल्लानी माझं आयुष्य खूप बदललं. किल्ल्यातली भूमिका किल्ला, हो, आणि किल्लानी खूप नॉन मराठी लोकांना मी कळले कोण आहे काय आहे. कारण किल्ला बर्लिनमध्ये जिंकली ना आपली फिल्म. त्या लंडनच्या डिरेक्टरनी पण ती बघितली आणि पहिलं नेटफ्लिक्सचं ते काम सिलेक्शन डे नावाची सिरीज होती, त्यात ते काम मिळालं आणि नंतर एकापाठोपाठ एक गोष्टी उलगडत गेल्या. मला खास करून नवाज बद्दल विचारायचं, कशी केमिस्ट्री तुझी नवाज बरोबर? नवाज फार मस्त दोस्ती झाली आमची. होय ना? अगदीच. रमन राघवला आम्ही भेटलो, तो नवाज तोच होता. म्हणजे रमन राघवच्या वेळेला तो मला म्हणाला, अरे मराठी में क्या अच्छा काम हो रहा है रे, क्या बात है, किल्ला कर रही है तू. नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, काही मंडळी अशी असतात की ज्यांच्यावरती कायम प्रेम करावं असं वाटतं. अशीच एक व्यक्ती आज खरं तर माझ्याबरोबर आहे. मला तिच्याबद्दल या अर्थाने कुतूहल वाटतं की तिला माहिती आहे की काय करायचं आहे आणि तिला हेही माहिती की काय करायचं नाही आहे. बरं, ती एक अशी कलावंत आहे जिला अभिनयातलं ग्रामर कळतं, गणित कळतं, त्यातली तयारी कळते, पण तरी एकदा का रोलिंग ॲक्शन म्हटलं की कॅमेरासमोर ती तिच्या पद्धतीने इतकी सहज व्यक्त होते. मला ती सहज सिद्ध वाटते. अशी सहज सिद्ध अमृता सुभाष आपल्याबरोबर आहे. थँक्यू. किती छान शब्दात मांडलंस, छान वाटलं. कारण फार अवघड नाही आहे. कारण तू ज्या सहज पद्धतीने प्रत्येक भूमिकेतनं व्यक्त होते, तेव्हा आम्हाला असं वाटतं की जे तू व्यक्त होते ते आमच्यातलं आहे, म्हणजे आमच्या अवतीभोवती असणाऱ्या गर्दीतलं आहे. आणि म्हणून मी पहिलं तुला सांगू का, मी तुला काय मी इतकं साधं बघितलेलं आहे ना अमृता, की छानशी अशी साडी, एक निवडक असा दागिना. पण आज जेव्हा मी तुला लिपस्टिक आणि असं एका वेगळ्या ड्रेसमध्ये बघतो ना, तर मला थोडं चाहता म्हणून सांगतो, थोडं चुकल्यासारखं वाटतं. पण हेही छान आहे, हे तू एन्जॉय करावं असं आम्हाला वाटतं. चला, निमित्त सुरेख आहे, जारण. हो हो. आणि त्या निमित्ताने खरं तर आज आपण गप्पांना सुरुवात करतोय, कारण त्याची मोठी चर्चा आहे. आणि पहिल्यांदाच एका भयपटात, मला असं वाटतं पहिल्यांदाच काय नेमकं, म्हणजे कौटुंबिक भयपट असं म्हणलं जाते. मी आजपर्यंत कौटुंबिक भयपट हे कधी ऐकलेलं नाहीये. काय नेमकं? म्हणजे तू सगळ्या कुटुंबाबरोबर बसूनही बघू शकशील अशा प्रकारचा. मला ह्यांनी खूप छान सांगितलं होतं, अनीस बाझमी सर आपला सिनेमा प्रेझेंट करतायत, तर ते म्हणाले माझ्या डोक्यात किती भीती वाटायला पाहिजे असं जेव्हा होतं, तेव्हा मी म्हणतो की मुलांनी इथपर्यंत चादर घ्यायला पाहिजे, पण अशी नाही घ्यायला पाहिजे. बरं, असं त्यांनी एक पूर्वी आमचं झालेलं हॉरर शो बघताना असं झालेलं आहे. किंवा माझं असं होतं की अरे बापरे, नाही नाही नाही. तर ते त्या पद्धतीचं त्यातल्या पातळ्या ज्या असतात, तर त्यानुसार मला असं वाटतं की आपण हा कुटुंबाबरोबर बघू शकतो. म्हणजे पूर्वी माझ्या लहानपणी TV सगळ्यांकडे नसायचे बघ, आणि आपण ते किल्ले का रहस्य रात्री यायचं आणि कुणातरी एकाकडे सगळेजण असे बसून ते बघत असायचे आणि सगळे एकत्र घाबरायचे. तर तसं मला असं वाटतं की हा चित्रपट तुम्हाला एकत्र घाबरण्याची संधी आहे. म्हणूनच मी सारखं जे म्हणते की चित्रपटगृहात बघा, कारण अशा प्रकारचे चित्रपट मोबाईल किंवा टेलिव्हिजनवर मजाच देणार नाहीत तुम्हाला, असं मला खूप वाटतं. त्या अर्थाने तो कौटुंबिक भयपट असं आम्हाला म्हणायचं आहे. आणि ऋषिकेश नागोठण्याचा आहे कोकणातला, त्याच्यामुळे त्याचं सगळं विश्व घेऊन तो, तिथला सगळा माहोल घेऊन तो आलेला आहे. त्याच्या कादंबऱ्याही कदाचित तू वाचल्या असशील तर तुला माहीतच असेल की दंशकाल असेल, हाकामारी असेल, तो त्यात कादंबऱ्यातनंच तो माहोल असा घेऊन येतो की जेव्हा पहिल्यांदा संहिता वाचली, मी म्हटलं बापरे, हे सगळं कागदावर जे उतरलंय. आणि त्याची तुला खास गोष्ट सांगायची, ऋषिकेशच्या कादंबऱ्यातही मला हे जाणवलं की भयाच्या मागे एक वेदना असते नेहमी, असं मला वाटतं. प्रत्येक भयाच्या मागे असं मला वाटतं की कुठून तरी ते वेदनेतनं किंवा असूयाच्याही मागे. म्हणजे आज आमच्या चित्रपटातलं एक जबरदस्त कॅरेक्टर गंगुटी नावाचं, जे अनिता दाते साकारतीये,
तर आपण हे ब्लॅक मॅजिक विषयी, काळी जादू जे आपण म्हणतो, मला असं वाटतं त्याचा उगम जर असूयेतनं होत असेल, त्याच्या मागे पण एक वेदना असते, त्या असूयेच्या मागे, असं मला वाटतं. आणि ते त्या संहितेत मला दिसत होतं. आणि मग मला असं वाटत होतं की तो चित्रपट बनताना ते जर आपण बाहेर आणू शकलो तर फार म्हणजे तो सर्वार्थाने पूर्ण असा चित्रपट होईल. आणि जेव्हा मला गंगुटीचा एक सीन बघताना अनिताने अशा लेव्हलला ते कॅरेक्टर नेऊन ठेवलं की तेव्हा जेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं ना, तर मी म्हटलं अरे हे त्या भयाबरोबरच त्याच्या पलीकडेही जातं आणि त्याचा मला एक वेगळा आनंद मिळाला. ऋषिकेश आपल्या स्क्रिप्टवर फार पक्के असतात. हो, मी त्यांच्या कादंबऱ्यातले काही वेचे वाचलेले आहेत की ते भय वाचण्यातनं सुद्धा समोर उभं राहतं. या सगळ्याच उभं राहतं ते. आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं यातनं पण ते दिसलं असो, प्रोमोमधनं ते सगळं दिसतंय. तुला काय वाटतं म्हणजे की प्रत्यक्षात जारण-मारण होतं, केलं जातं, वास्तविकतेत ते आहे? काय वाटतं नेमकं तुझं मत काय? नाही, समाजात ते आहे तर ह्यात काही शंकाच नाहीये. ते किती प्रमाणात, अगदी तुला फ्रँकली सांगायचं, ते मी त्या तबक्यात येत मी ते पाहिलं नव्हतं घडताना, कधीच नाही पाहिलेलं. तशी माणसं पाहिली? तशी माणसं मी नाही पाहिलेली. म्हणजे पण अर्थात तरी सुद्धा असं लिंबू मिरची पडलेलं पाहिलं नाही का, तर पाहिलेलं आहे. कुठे कुठे असं रस्त्यात पडलेलं पाहिलेलं नाही का, तर पाहिलेलं आहे. त्याची काही ग्लिम्सेस मी अशा स्वरूपात पाहिलेले आहेत. पण ते नेमकं कुणी टाकलं, त्या माणसाचा आणि माझा संबंध नाही. म्हणजे मी आलेला नाही आहे किंवा मला तो तसा अनुभव नाही. पण जेव्हा मी हा चित्रपट करायला घेतला ना, तेव्हा जेव्हा जारण हे नाव ऐकून अनेक माझ्या मैत्रिणी, मित्र, आसपासचे लोक इतके व्यक्त व्हायला लागले आणि मला असं कळलं की अरे बापरे, म्हणजे ते शहरात पण इतक्या प्रमाणावर आहे. मग मला असं वाटत होतं की गावात कुठेतरी होत असेल, कोकणात होतं वगैरे वगैरे, असे माझ्या काही समज. परंतु ते जग माझ्याजवळ या चित्रपटाच्या निमित्ताने आलं आणि ते लोकांच्या बोलण्यातनं खूप आलं की अरे मग आमच्या इथे ना त्या तशा एक बाई होत्या, मग ती असं करायची, मग त्याच्यामुळे मग ती मुलगी अगदी इंजिनियर्स मुलगी, पण ती अचानक तिच्या अंगात ते आल्यावर ते असं काहीतरी व्हायचं किंवा जे काय असेल, कारण तिच्यावर कुणीतरी जारण केलं, जे काय. तर ते सगळ्या चर्चांमधनं मला ते जग आपलंसं. आणि खरं सांगायचं तर ऋषिकेशच्या त्या संपूर्ण वर्णनातनं ना, मला त्याच्या कादंबऱ्यांमधनंही असं वाटायचं की मी तिथे गेली आहे, मी या माणसांना भेटली आहे, मलाही माहिती आहेत, कारण त्या प्रकारचं वर्णन होतं. तर मी गंगुटीविषयी आणि त्या राधाविषयी वाचलं तर ज्या पद्धतीने त्यांनी ते उतरवलं, पहिलं त्यांनी स्वतः वाचन केलं मला. आणि अमोल भगत आमचा निर्माता, तो एक फार महत्त्वाचा माणूस आहे. म्हणजे तो हा चित्रपट आज हा पडदा जो बघतोय त्याला कारणीभूत असलेला माणूस म्हणजे अमोल भगत आहे. कारण एक 52 कशी सोन्यासारखी संहिता असते, पण त्याला जर आर्थिक, तुलाही माहितीये की चित्रपटासाठी आर्थिक कुणी मागे उभं नाही राहिलं, त्याचं सोंग नाही आणतात बाबा. एक्झॅक्टली, असावं लागतं. एक्झॅक्टली. आणि ते सुद्धा कुठलीही तडजोड न करता आर्थिक बाजू असणं, म्हणजे कसं की कुणाला चित्रपटात कास्ट करायचं किंवा सगळ्याचं एक स्वातंत्र्य त्या कलाकाराला देणारा जर तो निर्माता असेल, तसा अमोल भगत आमच्या बाजूने उभा होता. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा ते ऐकलं, अमोलने आणि मी एकत्रच ऐकलं, आणि ऋषिकेश तेव्हाच मला आधीच म्हणाला होता की ही भूमिका तुला डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे. तर त्याचं एक मला सुखावणारी होती गोष्ट, कारण कुठल्याही कलाकाराला एक इतका चांगला लेखक जेव्हा म्हणतो आणि दिग्दर्शक की तुला डोळ्यासमोर ठेवून मी लिहिलंय, तेव्हा खूप सुखावणारी असते ती गोष्ट. तर त्यामुळे त्याचा आनंद होता. पण ते सगळं मी विसरून गेले स्क्रिप्ट ऐकायला लागल्यानंतर, कारण ते इतकं थरारक होतं आणि एक क्षणही इकडे तिकडे माझं चित्त गेलं. आणि तो खूप चांगला वाचतो ऋषिकेश. आणि जशी त्याची कादंबरी बांधीव, तसं हे चित्रपटाची बांधीव संहिता ह्यासारखं एखाद्या कलाकाराला आकर्षक काहीच नसतं असं मला वाटतं. आणि तो सगळा ग्राफ बीफ सगळं पहिल्याच त्या वाचनात इतकं खोलवर पोचलं की मी म्हटलं बापरे, हे करावंच लागेल. नाही, मला त्याचंच नवल वाटतं. तू जसं म्हणाली या लोकांना तू कधी बघितलेलं नाही. हा, बऱ्याच वेळेस काही आपण देवस्थानांच्या ठिकाणी गेलो तर अंगात येणं किंवा त्या महिलांनी ठराविक एका काहीतरी ती पोलवरच चढली आहे, शटरवरच चढली याची दृश्य तू बघितलेली असशील. पण त्यात मी प्रोमोत बघितलं ना की तू त्या वाड्यात शिरते, तिथपासून असं जाणवतंय बघताना की हिचा आणि या वाड्याचा काहीतरी संबंध आहे. बरोबर. किंवा काहीतरी एक पूर्व इतिहास आहे. बरोबर. दुसरं की तो इतिहास इतका घट्ट आहे की तो काही काळ तिच्यापासून सुटला असेल, पण तो पुन्हा येऊन तिला एकदा चिकटलाय. वा, बरोबर. आणि मग त्यातनं तुझ्या म्हणजे आपण म्हणतो ना की ही झपाटल्या गेली काहीतरी, म्हणजे चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन किंवा तुझ्या गळ्याकडची ती अशी नस, हा असं काहीतरी, हा ती लोक तशी करतात. नाही, मी मानसोपचार तज्ज्ञांना भेटले त्याच्यासाठी, कारण मी तुला म्हटलं तसं माहीत जेव्हा नसतं ना, ते जग मला माहीत करून घ्यायला
त्याचं मला जारण पडतं आणि मग मी त्याच्या मागे जायला लागते. म्हणजे असं तिला असं उंबऱ्यातनं पाऊल आत टाकताना दाखवलं ना त्या राधाला, तसं मग मी त्या उंबऱ्यातनं त्या जगात मी पाऊल टाकते आणि मग मी ओढली जाते आणि मला ते फार आवडतं ते जारण स्वतःवर करून घ्यायला, असं मी म्हणेन प्रत्येक भूमिकेचं. तर तशी मी जेव्हा शिरले तेव्हा मी मानसोपचार तज्ज्ञांना भेटले आणि मी विचारलं त्यांना की हे जे काय तिच्या आत होतं त्याचे तिच्या शरीरावर काय काय परिणाम दिसणार आहेत. म्हणजे ते जे मी असं एक केलं ना, बरोबर, असे डोळे, असेच ते डोळे करते किंवा असं ट्विचिंग किंवा ट्रेमर्स, नक्की काय काय होणार आहे. आणि ते मला लाऊड करायचं नव्हतं की ते आतून त्या भावनेशी त्याचा संबंध पाहिजे. म्हणजे काही काही लोक असे करत असतात, आपण म्हणतो की त्याची सवय आहे, पण त्यातनं तो काहीतरी लपवत असतो, काहीतरी त्याच्या आत घडत असतं, काहीतरी चाललंय. म्हणजे मी खोटं बोलायला लागले तर काहीतरी माझं व्हायला लागतं ना की अरे काय झालं, असं काहीतरी माझं व्हायला लागतं, खोटं बोलायला लागतो आपण, काहीतरी घडतं. ते ह्या मुलीचं काय होणार आहे राधाचं नेमकं, हे मी मानसोपचार तज्ज्ञांची मदत आणि अर्थातच ऋषिकेश गुप्ते, कारण त्यांनी राधा निर्माण केली होती, त्यामुळे मी त्याला म्हणत होते की तुला हे कसं वाटतंय, तुला हे बरोबर वाटतंय का. आणि मी त्याच्याकडनं एक परवानगी घेतली आणि ती त्यांनी मला दिली, याचं मला खूप बरं वाटलं की अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा सिनेमात करण्याची एक थोडीशी एक पठडीबाज पण पद्धत आहे. तर मी त्याला म्हटलं मला ते तसं लाऊड नाही करायचं आहे. म्हणजे मी स्वतः एका मी लग्नाला गेले होते आणि तिथे शेजारी माझ्या एक बाई बसल्या होत्या, गर्दी होती, मी कोणाशी तरी बोलत होते. त्या म्हणाल्या नाही गेले तिकडे, आणि म्हटलं मग मी जाऊ दे काय करायचं, म्हटलं मी सोडून द्या. तर मला असं वाटलं की त्या काहीतरी बोलतात. मी म्हटलं काय काही हवंय का तुम्हाला. नाही गेलं, समुद्र आला बाजूला, हो चल तिकडे मागे, हो मागे. तर ना एक 5 मिनिटं मला लागली. हे त्यांचं या आवाजात त्या बोलत होत्या, हो या आवाजात त्या बोलत होत्या आणि मला 5 मिनिटं लागले. मला तरी मी असं त्यांच्याकडे बघितलं आणि मला हळूहळू ती गोष्ट कळायला मला 5 मिनिटं लागली की काहीतरी वेगळं आहे इथे. म्हणलं मी शिंकाळ्यावर ठेवायचं, हे करायचं, जाऊ दे असंच असतं सगळं. तर ते मी त्याला म्हटलं की ते आपण असं रिअल ठेवूयात रादर दॅन आरडाओरडा किंवा असं नाही. बिकॉज ते मी जे खरं रूप ते मला थोडा वेळ मी पाहिलं, पण ते इतकं माझ्या मनावर ठसलं रे, मी ते विसरूच नाही शकत. आणि ते खूप अंगावर आलं मला, त्यांची वेदना, ते काहीतरी तो अभिनय नव्हता ना, ते खरं त्यांना त्रास होत होता, काहीतरी सुरू होतं. सो मग मी त्याला म्हटलं की मला ते त्या पद्धतीने मी पोर्ट्रे केलं. तो म्हणाला अगदीच मला ते तसंच अपेक्षित आहे, खरं भावनेतनं उमललेलं रादर दॅन इफेक्टसाठी केलेलं. आणि तिथे आम्ही एका पानावर होतो म्हटल्यावर मला हुश्य झालं. आणि मग मी तो आणि मी हातात हात, ऋषिकेश मला घेऊन गेला आणि मग मी त्याचं एक वाक्य मी खरं तर फार अनेक मुलाखतीत सांगते जे मला आवडलं. तो मला एक दिवशी म्हणाला, अमृता राधा बनून सेटवर येऊ नकोस, राधाला बरोबर घेऊन ये. क्या बात आहे. बरं ना, काय म्हणजे वाक्य रे या आणि तर तो लेखक ना, त्यामुळे शब्दांशी मैत्री, त्याच्यामुळे तो ना त्याला काय हवंय ते इतक्या सुंदर शब्दात मांडू शकायचा. त्याचा मला फार उपयोग झाला. आणि राधाला बरोबर घेऊन येणं म्हणजे एका कामनेसनी, एका शांतपणानेच ते पात्र साकारायला हवं असं माझ्या लक्षात आलं त्या वाक्यातनं. म्हणजे पहिला मी फाईट सिक्वेन्स केला पहिल्यांदाच, तर ते फाईट मास्टर पण मला सांगत होते, मॅडम सगळ्यात जास्त शांतपणे जर कुठली गोष्ट स्क्रीनवर करायची असेल ना, डोकं शांत ठेवून, ते म्हणजे फाईट सिक्वेन्स. बरं, हा विरोधाभास वाटेल तुला, पण जर तू चेवात येऊन फाईट करायला गेलास किंवा गेलीस तर समोरच्याचं पण काय होईल माहित नाही. आणि तर ते मला वाक्य म्हणजे असं राधाचं वाक्य डोक्यात बसलं, त्याचं तसं हे वाक्य डोक्यात बसलं की खूप शांत डोक्याने हा फाईट सिक्वेन्स करायचा आहे आपल्याला. त्यामुळे मी साधारणपणे असं करत असताना हे लागेल हा बहुतेक, मला हलकंवालं काहीतरी द्या वगैरे, या लेवलला मी सजग राहू शकले. ते मला बरं वाटलं. आणि त्याचं श्रेय अर्थातच आमचे फाईट मास्टर PK आणि ऋषिकेश गुप्ते या दोघांनाही मी देईन की ती राधा मला त्या शांतपणातनं ती साकारायची होती, तिला बरोबर आणून तुमच्यासमोर ठेवायची होती रादर दॅन लाऊडपणा. मला त्याच्यात थोडा आकर्षाळेपणा मला नको होता अजिबातच त्याच्यामध्ये. नाही, या सहजपणाच्या बाबतीत सगळ्यात मोठा वाटा तुझ्या आईचा आहे, ज्याबद्दल मला खरं तर तुला प्रश्न विचारायचा. पण इतक्या वर्षाने म्हणजे बघ ना, OTT प्रचंड गेल्या कालावधीत तू गाजवला अमृता, मला कौतुक वाटतं. लव्ह स्टोरीज, सेक्रेट गेम्स, थँक्यू. आणि तुझ्या अगोदरच्या बॅचचे NSDतले मोठमोठे आर्टिस्ट, नवाज असेल किंवा सगळे सिनियर्स, किंवा तुझ्यानंतरची तुझ्याबरोबर काम करताना दिसले, सॉलिड होतं हे. सो इतक्या वर्षांनी मराठी चित्रपट का करावा असं वाटलं? नाही, मी सारखीच मराठी चित्रपट करायची वाट बघत असते, कारण आपण हिंदीत किंवा इतर भाषांमध्ये कामं करत असतो, पण शेवटी आपलं घर ते आपलं घर असं वाटत असतं. आणि
तिथे काम करून त्यांची शाबासकी मिळावी ही आस प्रत्येक त्या भाषेतल्या कलाकाराला वाटत असते. त्यामुळे मी सारखीच वाट बघत असते, पण मी संहितेच्या प्रतीक्षेत असते नेहमीच. त्यामुळे दिठीनंतर मी वाट बघतच होते, कंटिन्युअसली बघत होते. म्हणजे मला खूप गोड वाटायचं जेव्हा मी हिंदीत काम करत असताना काही मराठी प्रेक्षक मला तू आता आम्हाला विसरलीस, म्हणजे थोडा त्यांना रागही आलेला असायचा. तर मला ते खूप प्रेमळ असं त्यांचं एक आग्रह वाटायचा. असूया असेल त्यांची. नाही असूया नाही, मला असं वाटतं की दे वर मिसिंग मी. हा बरोबर, ते त्यांना माझी त्यातनं ते की हे बरं आहे तू आपली तिकडेच गेलीस. तर मला असं वाटायचं की अरे, पण तेव्हा मला त्यांना सांगायला काही माझ्याकडे नव्हतं. त्यांना कधी मी सांगू की माझी संहितेची मी वाट बघते. तर आता ती आली संहिता म्हटल्यावर मी म्हटलं आता आता ते उत्तर मला देता येईल की मी नेहमीच चांगल्या संहितेच्या प्रतीक्षेत मराठीतल्या असते आणि कुठेही जगाच्या पाठीवर काम करेन, पण मराठीची कायम आस राहीलच मला, असं मला वाटतं. बरोबर, त्यात काहीच दुमत नाहीये. सो OTTकडे येऊयात. मला असं वाटतं OTTनेही तुला, तू कायम असं म्हणत असतं की प्रत्येक टप्प्यावरती तुला नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि ती तयारी तुझी असते. तू कधी नाही म्हणत नाही हे करायचं नाही असं काही तुझी पथ्य नाही आहेत. नाही, पण OTTने तुला काय दिलं? OTTने तुला भरपूर मित्र दिली, OTTने तुला जगभरातला प्रेक्षक दिला, काय मिळालं नेमकं? मस्त, तूच छान उत्तरं दिलीस माझ्या तुझ्याच प्रश्नाची. सगळ्यात पहिल्यांदा OTTने मला एक नवी ओळख अशा अर्थी दिली की जेव्हा मी थोडीशी अलीकडच्या वयात मी मराठीत काम करत होते तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की एका टप्प्यानंतर ना आपल्याकडे भारतात, मी म्हणेन आपल्याकडे म्हणजे भारतात अभिनेत्रींना एका कुठल्या तरी स्लॉटमध्ये घातलं जातं की आता तुम्ही हेच रोल करायचे. आणि मला खूप त्या गोष्टीची भीती वाटायची की जेव्हा मी त्या वयाला पोचेन तेव्हा मग मी काय करणार आहे. म्हणजे मला तेच तर मला करता येत नाही. बरोबर. आणि मला अभिनयाचा कंटाळा नाही येऊ द्यायचा आहे स्वतःला, कारण तेच केल्यावर कंटाळा येईल मला. तर मी खरंच माझं काय असणार आहे भविष्य याची मला चिंता वाटायची. पण मी आयुष्याला सांगत राहायचे की बाबा रे काय ते मला माहीत नाही, पण मला नाविन्य हवं, मला आव्हानं हवीत. आणि मी नेहमी म्हणते की युनिव्हर्स इज माय पर्सनल मॅनेजर. हो, क्या बात आहे. माझं ते वाक्य मलाच आवडतं ते वाक्य, पण खरंच झालंय असं. कारण तेव्हा मला माहीत नव्हतं रे की OTT विल हॅपन टू इंडिया. ही गोष्ट माझ्या ध्यानीमनी पण नव्हती जेव्हा श्वास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपले चित्रपट करत होते. पण हे तू लहानपणीच लिहून ठेवलं होतं अशी माहिती मला मिळालेली आहे. काय ते वाक्य होतं लहानपणी तू काहीतरी लिहिलं होतं? ज्वालामुखी, कुठल्या तरी क्षितिजावर उगवलेला ज्वालामुखी, क्षितिजावर उगवलेला ज्वालामुखी अमृता सुभाष असं तू लहानपणी एका वहीवर लिहिलं होतं. झालंय की तो प्रवास पूर्ण झाला मला असं वाटतं. हो, म्हणजे ते तर फनी होतं. पण माझ्या आजोळी मी एका फळ्यावर लिहून ठेवलं होतं. माझी मामी ना शिकवणी घ्यायची त्याच्यावर मी लिहून ठेवलं. पण तेव्हा मला म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे की कुठेतरी तेव्हाच ते एक विजन मी पाहिलं होतं की ज्वालामुखी म्हणजे कशा अर्थे की मला फुटायचं म्हणजे काय, मला नवीन काहीतरी उर्मी माझ्या हातनं उमलू देत. बरोबर. ज्वालामुखी म्हणजे काय असं मला तेव्हाच, आता मी जर अर्थ लावायचा मागे वळून कनेक्ट केलं लगेच, मला आठवलं जर. सो तेव्हा मला माहित नव्हतं, पण हळूहळू अचानक म्हणजे मी त्या माझे कुठलं तरी एक काम चालू होतं आणि अचानक एक लंडनचा डिरेक्टर आलाय, नेटफ्लिक्सवरती एक सिरीज आहे त्याची ऑडिशन आहे. टेस जोसेफ म्हणून क्रॉसओव्हर फिल्म्सची ऑडिशन करणारी फार मोठी कास्टिंग डिरेक्टर आहे, तिचा मला फोन आला. तिने किल्लामुळे किल्लाने माझं आयुष्य खूप बदललं. किल्ला हो, आणि किल्लाने खूप नॉन मराठी लोकांना मी कळले कोण आहे काय आहे. सो तिने मला बोलवलं की, आणि त्या लंडनच्या डिरेक्टरला पण, कारण किल्ला बर्लिनमध्ये जिंकली ना आपली फिल्म, आपली मराठी पताका तिकडे बर्लिनमध्ये, त्याच्यामुळे मग त्या लंडनच्या डिरेक्टरनी पण ती बघितली. आणि पहिलं नेटफ्लिक्सचं ते काम सिलेक्शन डे नावाची सिरीज होती. आणि मी म्हणलं अरेच्छा, लंडनचा एक डिरेक्टर येतो, किल्ला बघतो मराठीतला, आणि आपल्याला एक काम मिळतं जे जगभर दिसणार आहे. बरोबर. सो मला ते म्हणजे जस्ट सुरुवात होती ती नेटफ्लिक्सची, वन ऑफ द फर्स्ट सिरीज, आणि त्यात ते काम मिळालं आणि नंतर एकापाठोपाठ एक गोष्टी उलगडत गेल्या. सो तेव्हा ध्यानीमनीही नव्हतं रे की काय होणार आहे. तर तू म्हणलास तसं ते एक जे स्वप्न होतं ज्वालामुखी माझं जिवंत ठेवण्याचं, ते OTTने पूर्ण केलं असं मी म्हणेन. आणि मग मित्र तर मिळालेच, आणि ते इतक्या ठिकठिकाणचे मिळाले. म्हणजे त्याच्या आधी अर्थात अनुराग बरोबर ऑलरेडी आधी काम केलेलं होतं रमण राघवमध्ये, पण OTTमुळे मग सेक्रेट गेम्स, चोक्ड या पुढच्या गोष्टी येत गेल्या. आणि
ती मैत्री झाली. नवाजची मैत्री रमण राघवमुळे ती आधी म्हणजे तो माझा खूप सिनियर आहे, पण तरीसुद्धा एक आम्ही चौसर म्हणून पण एक सिनेमा केला होता. ती मैत्री अजून वाढत गेली आणि अनेक मित्र, कोंकणासारखी मैत्रीण मिळाली, तिलोत्तमा शोमसारखी मैत्रीण मिळाली, अलंकृता श्रीवास्तव, पूजा भट. हे पूजाने दिलंय मला, मी आज जे घातलंय ते हे गळ्यातलं. सो पूजा भट सारखी एक मैत्रीण, शहाना गोस्वामी असेल, तर विविध भाषांमध्ये छान काम करणारी लोक माझ्या बरोबर काम करत होती. आणि त्याच्यामुळे तू ते फार छान म्हणालीस की मित्र मिळाले, खूप मित्रमैत्रिणी मिळाल्या. आणि हो, जगभरात आपलं काम पाहिलं जातं आहे. म्हणजे मी मध्ये एक लंडनची एक सिरीज, लंडन टेलिव्हिजनवर दिसणारी मी करायला गेले होते. श्रीलंकेत शूट होतं. सो तिथे मी आणि संदेश दोघे आम्ही नवरा बायको च्या भूमिकेत. सो तिथे अमांडा नावाची जी तिकडची ॲक्ट्रेस होती, तर आम्ही एकमेकींचं काम पाहण्याचं कारण OTT होतं ना. आणि मग आम्ही एका विषयावर बोलू शकलो, याचं कारण OTT होतं. त्यामुळे हे जे ग्लोबल आपल्याला जागतिक बाजारपेठ एका ॲक्टरसाठी ओपन होणं, ही फार मजेदार गोष्ट आहे ना. पण या सगळ्या वेगवेगळ्या भूमिका करत असताना प्रत्येक स्टेजवरती मला प्रेक्षकांना आवर्जून सांगायचं आहे की ही खूप नशीबवान आहे, कारण हिला प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळी माणसं भेटत गेली. हो ना, हो ना. म्हणजे तू लागून नाही जवळून बघितलं, तू तेंडुलकरांना जवळून बघितलं, बरीच माणसं आहेत अशी की ज्यांना तू जवळून बघितलं. यातनं मला असं वाटतं का ही सगळी प्रत्येक आवर्तनं तू पार करत गेली? अर्थातच, अगदीच. कारण मी म्हणते की सगळ्यात जास्त श्रीमंती माझी काय असेल माझ्या आयुष्यातली, ती माणसांची आहे. मला खूप चांगले गुरु, किती चांगले चांगले गुरु भेटले. म्हणजे माझी आई, माझे वडील, सत्यदेव दुबेजींना मला खूप, म्हणजे मी 10वी नंतर असे लिंबू टिंबू म्हणून त्यांच्या वर्कशॉपला गेले, नाट्य शिबिरात. आणि त्यांनी मला म्हणजे आधी मी गाण्यात आणि नृत्यात असायचं, कधीच नाटक केलं नव्हतं. आई घरी असून पण मी नाटक केलेलं नव्हतं. दुबेजींमुळे मला तो नाटकाचा किडा चावणं जे म्हणतात ते तिकडनं झालं. मग राष्ट्रीय नाट्य विद्यालयात नसीरुद्दीन शाह मला त्यांनी शिकवलं. त्याच्यानंतर तेंडुलकर आयुष्यात आले, ज्यांनी मला मानसोपचाराचा रस्ता दाखवला. तेव्हा बाबांचा अल्झायमर्स खूप हे झालेलं असताना मला जेव्हा भावनांवरचं माझं नियंत्रण मला नाही मिळत असं जेव्हा मला लक्षात आलं, तेव्हा ह्या बाबतीत सुद्धा आपण मदत घेऊ शकतो ही दृष्टीच नव्हती, मला माहीतच नव्हतं फक्त. आणि मला माझ्यातही ते टॅबू होतेच की मी नाही घेणार, मी माझं मला डील करता आलं पाहिजे, मी नाही अशी मनासाठी वगैरे मदत घेणार. तर त्या टॅबूजमधून मला बाहेर काढणारे तेंडुलकर होते, ज्यांनी तो रस्ता दाखवला. म्हणून आज मी इथे बसली आहे तुझ्यासमोर. कारण तुला सांगू का, एक असतं नशीब, पण एक हे सुद्धा असतं की ना, तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी स्वीकारण्यासाठी तुम्ही स्वतःच्या वाटेतनं बाजूला व्हावं लागतं. बरं, स्वतःच्याच आपणच वाटत असतो की मला कुठलं हे मिळतंय, मला काही हे नाही मिळणार. म्हणजे आता जारणविषयी आपण बोलतोय, ही करणी कधी कधी आपण पण स्वतःवर करत असतो ना, नकारात्मक विचारांची करणी स्वतःच करतो आपणच. म्हणजे आता आपणच स्वतःवर करत असतो ना. मी आता समजा तू माझ्याविषयी काहीतरी नकारात्मक बोललास, ते मी आत घ्यायचं की नाही, हा माझा चॉईस आहे. एखादा ट्रोलर मला काहीतरी बोलतोय, त्याच्यात काही मुद्दा असेल तर मी ऐकेन, पण मुद्दा नसताना ते खरं मानून त्याच्या एका गर्तेत, त्या विचारांच्या चक्रात स्वतःला कधी कधी आपण जाऊ देतो, तेव्हा मला असं वाटतं ते आपणच आपल्यावर केलेली करणी असते. तर अशा काही करण्यांमधनं मला माझ्या मानसोपचाराने बाहेर काढलं. आणि जेव्हा आपण आपले विचार बदलतो, हे तर आता सिक्रेट नावाचं पुस्तक मी पण वाचलंय, तूही कदाचित त्याविषयी ऐकलं असशील, तेव्हा आपले अनुभव बदलायला लागतात. त्यामुळे आपण ते अनुभव अट्रॅक्ट पण करत असतो. म्हणजे आणि कधी कधी त्या नकारात्मक विचारांच्या अडसरांमुळे जे काही आपल्याला टॅलेंटनी मिळायला पाहिजे ते आपल्यापासून वंचित राहतं. तर नशीब नावाची गोष्ट असतेच, मी त्याला नाकारणारच नाही, पण ॲट द सेम टाईम मी स्वतःवर पण खूप अंतर्गत काम केलं गेली काही वर्ष. होय ना. जे तुम्हाला बाहेर मला दाखवता येणार नाही, पण तुम्हाला ज्या गोष्टी मिळतात त्याच्यात त्या अंतर्गत कामाचा पण मोठा हात असतो. पण अमृता, तू इथपर्यंतचा प्रवास करताना मधल्या काळात काही पडझड पण बघितली? अर्थात. ती पडझड फार मोठी होती तुझ्या आयुष्यात. म्हणजे वैयक्तिक आयुष्यात एकीकडे बाबा अल्झायमरने आजारी, आणि दुसरीकडे पुन्हा इंडस्ट्रीत जे सातत्य राखायला लागतं. काय नेमकं घडलं होतं? तो मोठा ब्लो होता माझ्यासाठी. बिकॉज माझ्या काय म्हणतात, प्रत्येक मुलीला हिरोच असतो ना, तिचे वडील म्हणजे हिरो आपले. बरोबर. सो त्यांना अशा कुठल्या तरी रोगाने पछाडलं जाणं त्यांनी. म्हणजे जे बाबा मला गणित शिकवायचे, त्यांना 10+10 मला सांगता येत का नाही आहे. म्हणजे त्यांच्याशी आम्ही कॅरम खेळायचो तेव्हा एक नंतर तर मी त्या रोगाशी मी भांडणच घ्यायला बसलो. म्हणजे मला ते ॲक्सेप्टच होत नव्हतं की माझ्या बाबांना असं कसं होऊ शकतं,
हे शक्यच नाही की त्यांना 10+10 सांगता येत नाही. मग मी सारखी त्यांना कोडी घालायचे, जे कदाचित बरोबर नव्हतं, पण मला असं वाटतं ती माझी ती लढाई होती त्या रोगाशी. फायनली काय माहिती ना, आयुष्य तुम्हाला ते शिकवतं. म्हणजे तुम्हाला आपण थोडी जिंकणार असतो रे ती लढाई. म्हणजे कितीही आपलं माणूस आपलं असतं, त्याला थांबवायचं असतं, त्याला हा रोग होऊ नये असं वाटत असतं, पण शेवटी ते आपल्या हातात नसतं. ते स्वीकारणं आपल्याला मोठं बनवतं आणि त्याच्यात खूप वेदनायला आपल्याला सामोरं जावं लागतं. माझा पहिला हे होता की जाऊ दे, मला इकडे बघायचं. मी कामात बुडवून घेतलं स्वतःला. त्या सगळ्या पडझडीत लोक वेगवेगळे मार्ग स्वीकारतात, त्यातला कॉमनेस्ट मार्ग म्हणजे कामात बुडवायचं. तू लक्षच द्यायचं नाही की त्याच्याकडे मला बघायचंच नाही आणि काम 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 खूप काम. पण मग तो एक दिवस आला आयुष्यात जेव्हा मला एक डायलॉग बोलता येईना. मला ॲक्शन म्हटलं की मी डायलॉग विसरत होते. ॲक्शन म्हटलं कारण मला माहिती होतं बाबा आता हॉस्पिटलाइज्ड आहेत, पण त्याला मी फेसच करत नव्हते. आणि आयुष्यात तुम्ही ना सारखे शॉर्ट बाजूने नाही जाऊ शकत कुठल्या गोष्टीच्या. शेवटी ती अशी काय म्हणतात समोर उभीच राहते गोष्ट, तुम्हाला करावंच लागतं. सो तेंडुलकर मला म्हणत होते त्या मानसोपचार तज्ज्ञाविषयी सांगत, पण मी असं म्हणायचं नाही मला नाही जायचं मला नाही. पण ज्या दिवशी माझ्या कामात ते आलं आणि थांबलंच का, म्हणजे प्रसाद माझ्याबरोबर होता, मंदार, आमचं अवघाचीच चित्रीकरण. म्हणजे एक वेळ अशी होती की मी आणि प्रसादना आम्ही पाठ पण करायचो नाही रे. आम्ही तो त्याच्या मेकअप रूममध्ये डायलॉग वाचायचा, मी माझ्या मेकअप रूममध्ये संवाद वाचून आम्ही यायचो. डायरेक्ट टेक, फर्स्ट टेक ओके, या लेवलचं आमचं केमिस्ट्री. त्या दिवशी मला एक वाक्य बोलता येत नाही आहे आणि मग मी ढासळलेच त्या दिवशी. म्हणजे बापरे आता काय होणार आहे असं. जवळपास माझं करिअर आता म्हणजे तुला पहिलं वाक्यच तुला येत नाही आहे. मग मी म्हटलं नाही. मग मी तो पहिला फोन मी फिरवला आणि मग मी तो एक प्रवास माझा नवीन सुरू झाला. ती माझी निवड होती, कारण तुम्ही निवडता रस्ते ना असं मला वाटतं. तो रस्ता जर मी निवडला नसता तर मला माहीत नाही. ही आपण तेच असतो, आपलं टॅलेंट सगळं असतं आपल्याकडे, दिसणं ते असतं, पण कधी कधी काय येत नाहीत त्या संधी. तर मला असं वाटतं कुठेतरी ती निवड माझी योग्य झाली की तो रस्ता मी निवडला मानसोपचाराचा आणि स्वतःवर मी काम सुरू केलं, रादर दॅन ब्लेमिंग एनीबडी की तुझ्यामुळे झालं, ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, काय म्हणतात, किंवा काही निगेटिव्ह बिलीफ्स की जग असंच असतं. हो, आता मी असं म्हणते की जगात काय वाईट गोष्टी नाहीत का, आहेत, पण चांगल्याही गोष्टी आहेत. त्यामुळे एक तो समतोल जो माझ्यात येत गेला तो त्या मानसोपचाराने येत गेला असं मला वाटतं. हातात नॅशनल अवॉर्ड असणं आणि पुन्हा कामातलं सातत्य ते नसणं, असाही काळ तू बघितलास का? हो हो, मी हातात माझ्या 2 कामांच्या मध्ये खूप गॅप असते. कारण की एक काम माझं आलं की ते लोकांना आवडतं आणि मग तशाच भूमिका येतात. आणि माझा तर ते माझं म्हणणंच की मला तेच नाही करायचं. त्याच्यामुळे एक भूमिका आली की ती गाजते आणि मग मी खूप वेळ थांबलेली असते आणि मग मी खूप नकार देत जाते. त्यामुळे मधला काळ मग असतोच, पुढचं कधी येणार आहे आपल्याला माहीत नाहीये, पण वाट बघायची, पण विश्वासाने वाट बघणं हे पण तेव्हा महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला खूपदा असं वाटतं ना रे की मला बाहेरचं यश मिळालं की मला आज चांगलं वाटेल, पण मला माझ्या अनुभवातनं हे लक्षात आलं की आधी आतनं चांगलं वाटवावं लागतं, मग बाहेरच्या गोष्टी बदलायला लागतात. हो, खरंच सुरुवात आतनं आहे रे. म्हणजे ते जिम कॅरीचे मला फार वाक्य आवडतं. तो म्हणाला की एकदा ना यार लोकांना ना सगळं मिळून जाऊ दे, पैसा, प्रसिद्धी, म्हणजे कळेल की ह्यात काही नाहीये. कारण ते मिळत नसतं तोवर वाटत राहतं, ते मिळालं ना तर मग एकदा मला मोठी गाडी येऊ दे माझ्याकडे, सगळे माझे प्रॉब्लेम सॉर्टेड असतील, कारण ती नाहीये तुझ्याकडे. पण जिम कॅरी म्हणाला एकदा ते सगळं मिळून जाऊ दे, म्हणजे कळेल की ह्याच्यात काही नाहीये. काही नाही म्हणजे तुमच्या आतले प्रश्न ह्यानी सुटणार नाहीत. त्याच्यात मजा आहे ना, मिळू देत की सगळ्यांना मोठी गाडी मिळू देत, मोठं घर होऊ देत, त्या छानच गोष्टी आहेत. परंतु माझ्या आतले प्रश्न त्याला मला वेगळं सामोरं जावं लागणार आहे. ते प्रश्न ह्यांनी सुटणार नाहीत. ते ना कुठल्या अवॉर्डनी सुटणार आहेत, ते ना कुठल्या गाडीनी सुटणार आहेत, ते ना कुठल्या इतर गोष्टी प्रसिद्धीने सुटणार आहेत. ते माझ्या आतलं जे माझ्याशी असलेलं नातं, जे मला ते डील करायचं आणि त्याच्यासाठी मला स्वतःवर काम करावं लागेल. माझ्या भावनांची जबाबदारी मला स्वतःला उचलावी लागेल. या सगळ्या प्रवासात नवाज सारखा आर्टिस्ट असेल किंवा इतर तुझी सगळी नवीन नावं घेतली, मला खास करून नवाजबद्दल विचारायचं, कशी केमिस्ट्री तुझी नवाज बरोबर? नवाज फार फार मस्त दोस्ती झाली आमची. होय ना, अगदीच मस्त माणूस. एकतर पाय नेहमीच जमिनीवर राहिले त्याचे, कारण मी त्याच्यावर पहिला जो चौसर चित्रपट सागर सरहदींचा होता तेव्हा मी केला होता. तो पत्र्याच्या घरात तो राहतोय आणि त्याचं काहीच कुठे नाही
त्याला काम नाही, या परिस्थितीत तो होता. तो काय आमचा सिनेमा आलाच नाही. म्हणजे मी पण स्ट्रगलर, तो पण तो काही सिनेमा आलाच नाही. पण नंतर मधल्या काही काळ आमचं काही भेटच नाही. तो डायरेक्ट त्याचा वासेपूर हे ते सगळं झालं आणि मग रमण राघवला आम्ही भेटलो. तो नवाच तोच होता. काहीच बदल नाही. काहीच नाही. चल 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 रिहर्स करते, चल चल चल. आम्ही दोघंही एका स्कूलमधनं येतो की तालीम करायची आणि ते ट्रूथ शोधून मांडायचे. त्याच्यामुळे कितीही वर्ष आम्ही भेटलो नाही भेटलो, दोस्ती तीच आहे. मध्ये आम्ही किती किती वर्ष भेटत नाही, पण आमचं एकमेकांच्या कामावर लक्ष असतं. म्हणजे रमण राघवच्या वेळेला तो मला म्हणाला, साला तेरे मराठी में क्या अच्छा काम हो रहा है रे, क्या बात है, किला कर रही है तू. अरे मुझे मराठी अगर मुझे आती तो मैं भी करता यार, क्या तेरे मराठी तेरी लँग्वेज में क्या काम हो रहा है, असं तो खूप म्हणाला होता तेव्हा. त्यात तो बघतो मराठी चित्रपट, माझं काम पाहिलेलं असतं त्यांनी, मी त्याचं बघते, आम्ही एकमेकांना मेसेजेस आमचे चालू असतात. परवा इनफॅक्ट कुठल्या तरी गोष्टीवर मी त्याला ना सकाळी उठून जरा मेसेज केला, मग आवाज जरा हे होता, तो त्याचा मेसेज आला, ये क्या एकदम फॉर्मल टोन है, ये क्या चल रहा है तेरा. बोले नहीं मैं अभी नींद से उठी थी. अच्छा तो नींद से उठती है तो तेरा टोन बहुत फॉर्मल हो जाता है क्या, ठीक से बात कर मेरे से. तर म्हटलं अरे, तर तो तसा आहे की त्याला ते त्याच्या ज्या काही दोस्त्या आहेत ना ते त्याच्या आहेत आणि त्या कामाच्या पण दोस्त्या आहेत, त्या एकमेकांविषयीचा आदर असलेल्या दोस्त्या आहेत आमच्या. मग नंतर आम्ही हे केलं तेव्हा तर खूपच मजा केली. आम्ही सेक्रेट गेम्स 2ला खूप आम्ही केपटाऊनला गेलो. मग तिथे त्याच्यात असं होतं की आमची जी भूमिका, मी त्याची हे दाखवले ना, त्याला मी नाचवते वगैरे आणि त्याला काहीच बोलायला नसायचं, मी त्याला घेते आणि काय 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 बोलतीये आणि तो नुसता हा हूं हे हूं नुसतं बघतोय वगैरे. तर तो सेटवर यायचा, मेरा तो याद हो गया है, तेरा याद हुआ. त्याला माहिती सगळं, अरे पानभर मला आहे, तेरा याद हो गया म्हणजे काय. तो म्हणायचं चुप बैठ. अरे यार इसका अभी तक हुआ नहीं, मेरा तो याद हो गया, देखो अभी देखो. म्हणजे तेरे को क्या है, क्या डायलॉग काय आहे तेरा, मुझे बता. तर त्याची एक मजा. आणि मी, अनुराग आणि नवाज हे छान मैत्रीचं त्रिकूट खूप रमण राघवपासून झालं. आणि ते कायम आहे, आम्ही भेटतो असं नाही, पण जेव्हा भेटतो तेव्हा वी आर बॅक टू दॅट. आम्ही तिथूनच सुरुवात करतो. अनुराग पण एक खट्याळ माणूस आहे, तर त्यामुळे त्याची एक वेगळी मजा. त्यांनी मला खूप माझ्यातल्या अनेक कॉम्प्लेक्सेस त्यांनी इज आउट केलं असं मी म्हणून. अनुराग दिग्दर्शक म्हणून मला भेटलाय, फार माझ्या जडणघडणीच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट घडली. बरोबर. कारण मला पुढची सगळी कामं त्याच्या सिनेमातली, म्हणजे झोयानी त्याचा सिनेमा पाहिला आणि मला कास्ट केलं, किंवा इतर खूप लोकांनी अनुरागनी मला जे प्रेझेंट केलं आहे ते बघून मला पुढची कामं मिळत गेली. त्याच्यामुळे त्याचा नेहमीच तो एक वरदहस्त होता असं मी म्हणेन माझ्या डोक्यावर. तो आम्ही काम केलं नाही केलं, भेटलो नाही भेटलो तरी कायम राहील. ह्या सगळ्या ह्याच्यात OTT प्लॅटफॉर्मवरती इंटिमेट सीन, हो, म्हणजे काय तुला त्याच्या रिॲक्शन्स होत्या? कारण काही लोक थेट बोलणारी पण असतात. पण तुला मला खूप आश्चर्य वाटलं, मी एकदाही कुठल्याही इंटिमेट सीनसाठी ट्रोल झालेली नाही. ह्याचं कारण मी तुला सांगते. म्हणजे मला लव्ह स्टोरीजच्या वेळेलाच ह्याचं कारण त्या दिग्दर्शकाची दृष्टी. मला लव्ह स्टोरीजच्या वेळेला कितीतरी लोकांनी सांगितलं की मॅडम आम्ही सासू सासऱ्यांबरोबर पाहिला, पण ते ज्या पद्धतीने घेतलं आम्हाला काहीच त्याच्यात आम्ही अवघडलोच नाही, कारण ते फार वेगळ्या पद्धतीनेच मांडलं गेलेलं होतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते कोणाबरोबर आपण करतो आहे हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे त्या बाबतीत मी खूप सेफ एन्व्हायरमेंटमध्ये होते. त्याच्यामुळे ते कधी इकडे तिकडे गेलं नाही. आणि हे आश्चर्य नाही मला वाटलं, पण मला आनंद झाला की प्रेक्षकाकडे पण ही दृष्टी असते. बरोबर. आणि त्यामुळे ते स्वीकारलंच गेलं. पण तुला अवघडले पण वाटतं त्याच्यात, वाटलं तसं नाही सुरुवातीला. हो, मला ह्याच्यातच काय, मला प्रत्येक भूमिकेत धडधडच असतं, मला घाबरलेली असते मी खूप. पण ह्या बाबतीत मी असं म्हणेन की दिग्दर्शकाची साथ असल्यामुळे आणि संदेशची पण साथ असल्यामुळे, कारण तो पण मला खूप या बाबतीत, तो मला त्यांनी एक सांगितलं की अमृता, कुठलीच गोष्ट, हीच काय, कुठलीच गोष्ट ना जर मोकळेपणाने केली गेली नाही ना तर ती स्क्रीनवर चांगली दिसत नाही. वा. एव्हरीथिंग दॅट इज, अवघडलेली गोष्ट अगलीच दिसणार ना. मग भले ते एखादा रडण्याचा सीन असेल ना तर अजून कुठला सीन असेल. त्यामुळे ते त्यातलं एक काय म्हणतात त्याचं भान राखूनच ते करायला हवं. पण या सगळ्याच्यात मला कायम असं जाणवतं की संदेश तुझा नवरा असण्यापेक्षा, जोडीदार असण्यापेक्षा एक चांगला मित्र आहे. हो. आणि तुम्ही दोघं आजही काही वेगवेगळ्या भूमिका करताना एकमेकाला खूप मदत करत असता. खूप. इतकी वर्ष आज
तुम्ही सोबत वेगवेगळ्या काय चित्रपटांमध्ये कामं केली असतील किंवा एकमेकाला मार्गदर्शन केलं असेल. काय वाटतं म्हणजे नवऱ्याला बायको कधीच कळत नाही असं म्हणतात, महिला कधीच कळत नाही, पण तुला संदेश किती कळला आहे? म्हणजे हा संदेशबद्दलची डेफिनेशन एका वाक्यात सांगायची असेल तर काय असेल? नाही, मला आधीच्याच वाक्याचं माझं दुमत आहे. मी खूप कळली आहे संदेशला असं मला वाटतं. हो, खरंच वाटतं. आणि त्याचं कारणही मी तुला सांगते. आपल्याकडे मानसोपचाराचा टॅबू आहे ही तर गोष्ट झालीच. पुरुषांच्या बाबतीत जास्ती आहे. आपल्याकडे पुरुषांवर इतकं प्रेशर आहे रफ टफ असण्याचं. काय बाईसारखा मुळूमुळू रडतोय ह्याचं. ह्या परिस्थितीत संदेश नी पण मानसोपचाराचा रस्ता घेतला माझ्याबरोबर. कारण त्याला असं लक्षात आलं की नाही, त्याच्याही भावनांची जबाबदारी त्यांनी घ्यायची, माझ्या भावनांची मी घ्यायची आहे. ही मला खूप मोठी गोष्ट वाटते. कारण मला असं वाटतं पुरुषाला जास्त अवघड आहे रे. कारण बाई रडली तर चालतं, आणि रडणं ही इतकी खरं तर हेल्दी गोष्ट असते. काही भावनांचा निचरा तसाच होणार असतो. आम्ही पुनश्च हनीमून म्हणून मी आणि संदेशनी जे नाटक केलं त्याच्यात असा एक सीन आहे. तो सीन बघून एक 60 वर्षाचे गृहस्थ मला आठवते पुण्याच्या भरतनाट्यमध्ये मंदिरमध्ये मागे आले आणि म्हणाले, आज आयुष्यात पहिल्यांदा रडलो हो, इतकं मला मोकळं वाटतंय. 60 वर्ष तो माणूस रडला. मी केवढं प्रेशर असेल त्याच्या मनावर रे. तर मला असं वाटतं की संदेशनी तो एक मानसोपचाराचा रस्ता घेतल्यामुळे ती मैत्री आमच्यात कायम राहिली आहे. आणि आम्हाला दोघांनाही असं वाटतं की काही गोष्ट, आणि तुला सांगू मी स्वतःलाही मी जर समजले नाही तर त्याला जितकी समजणं शक्य आहे तितकी ती समजली. म्हणजे हा शोध तर चालू राहणार, त्यामुळे मलाही तो काही पूर्ण समजला आहे असा माझा दावाच नाही आहे. पण ॲट द सेम टाईम एवढं मात्र वाटतं की कुठल्या तरी जन्मीचं पुण्य असेल की हा माणूस माझ्या आयुष्यात आला. हो, कारण तूच विचारलं होतंस ना. हो, तूच निवडलेला जोडीदार. मी ते श्रेय माझंच आहे आणि तुझं श्रेय ते मात्र मी संदेशला ऐकवते. हे माझं श्रेय आहे. मीच तुला पहिल्यांदा विचारलं. हो, 17व्या वर्षी. हो, आम्ही अभ्यास केला, आम्ही सगळं माहिती आहे. पूर्ण तुझा अभ्यास रेडी आहे. करेक्ट. त्याच्यामुळे मी विचारलंय, हे श्रेय माझं आहे हे मी त्याला सांगत असते. तो आणि हो 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 असं म्हणत असतो. पण खरंच एक वैयक्तिक पातळीवर आणि कलेच्या पातळीवर पण त्या माणसानी, तुला माहिती आहे ना, रॉ एजंट ते कुसुमदेवी यादवचा रोल मला असं वाटतं की त्याच्यामुळे मला मिळाला. कारण तो ज्या टिप्स देतो ना मला, प्रत्येक ऑडिशनच्या आधी एक टिप संदेश देतो. कारण संदेश, तुला सांगू आता एक गुपितच मी तुला सांगते, जबरदस्त ॲक्टर आहे संदेश. मला तर वाटतं माझ्याही पेक्षा खूप खूप जबरदस्त ॲक्टर. मी त्याच्या प्रेमात पडले ते म्हणजे त्याचं काम, अभिनय बघून. त्याला स्वतःला लिखाण जास्ती आवडतं, पण त्याच्या इतकी सहजता ना खूप कमी ॲक्टर्सना रंगमंचावर जमते किंवा स्क्रीनवर जमते असं मला वाटतं. त्यामुळे तो जी टिप देतो ना ऑडिशनला, म्हणजे ती टिपच असते ती, त्यामुळे तुम्हाला ते साधून जातं काहीतरी. त्यामुळे मला प्रत्येक माझ्या ऑडिशनच्या आधी त्या मुलांनी जे काय सांगितलंय त्याच्यामुळे खरोखर माझ्या करिअरमध्ये पण त्याचा मोठा हात आहे. पण कधी असं झालंय की चांगले वाईट माणसं पण भेटतात आपल्याला या सगळ्या प्रवासामध्ये, आणि मग अशा वेळी तू संदेशशी बोलते, त्याचा सल्ला घेते? अर्थात, नक्कीच. अशा प्रसंगांना तू सामोरी गेलेली आहेस? हो, अर्थातच. कारण पण मला हेही जाणवलंय की ती माणसं जी मला चुकीची वाटत असतील त्यांची एक बाजू असेल. आता मला हा दृष्टिकोन दिसतो, पण लहान असताना फक्त आपलीच बाजू खरी वाटत असते, आणि तो चूक आहे, मी बरोबर आहे. पण तेव्हा अर्थातच संदेशशी मी हे डिस्कस करायचे आणि तो माझ्या बाजूनी नेहमीच उभा राहिलेला आहे. पण आता असं खरंच वाटतं की अरे तो एक वेगळा दृष्टिकोन होता. पण प्रत्येक माणसाची एक बाजू असते. म्हणजे माझ्या बघ ना, पुस्तकाचं नाव एक उलट एक सुलट आहे. बरोबर, एक उलट एक सुलट. तुला जे उलट वाटतं ते माझ्या दृष्टीने सुलट असू शकतं, तुला जे सुलट वाटतं ते माझ्या दृष्टीने उलट असू शकतं. सो त्या अर्थाने मला आता असं वाटतं की कुणीच माणूस तसा चुकीचा नाही. गंगुटीची पण एक गोष्ट आहे जारणमधल्या, तिची पण काही कारणं आहेत. कुठलाच माणूस त्याची कारणं घेऊनच उतरतं ना. एखादा तू खून केलेला माणूस जो तुरुंगात असेल त्याची अर्थातच त्याचं वर्तन चुकीचं आहे, बरोबर, पण त्या चूक बरोबरच्या पलीकडे पण ते वाक्य ना की वो गलत और सही की त्याच्या पलीकडे एक जागा आहे. आणि जसं जसं वय वाढतं ना तसं तसं आपण त्या जागी पोचतो. मी याचा अर्थ असं नाही की आपण चुकांना पाठीशी घालतो, आपण चुकांना फेस करायला लागतो. बरोबर. आणि जशा दुसऱ्याच चुका आहेत तशा माझ्यातही आहेत.
हा एक सर्वांगीण आपल्याला कधी कधी वाईट पण वाटतं आपल्याला की आपल्याला ब्लेम नाही करतायत अशा वेळेला. पण मग हा मार्ग ना तुम्हाला एक कुठल्या तरी वेगळ्या एका सुकूनपाशी घेऊन जाऊ शकतो. तर त्या अर्थाने मला असं वाटतं की तो मार्ग अंगीकारावा कुठे कुठे नंतर तसं ग्रोईंग अप पण व्हावं आपलं, असं मला वाटतं. मी जाता जाता झटकन काही प्रश्न विचारतो. एक फार मोठी चर्चा, ज्या इंडस्ट्रीत आपण काम करतो त्याला एक डार्क साईड पण आहे. हो, थेट भिडणारी माणसं भेटतात, आपला गैरफायदा घेण्याच्या मूडमध्ये असणारी माणसं भेटतात. हो, वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. पण माझ्याकडे ती ताकद आहे त्या प्रत्येक माणसाला कशा पद्धतीने त्याची त्याची जागा दाखवायची, कारण ते मला गरजेचं वाटतं. कुठलीच त्या बाबतीतली कुठलीही गोष्ट मी जाऊ देत नाही. माझा राग मी माझ्या पद्धतीने आणि त्या माणसाच्या थेट डोळ्यात बघून मी व्यक्त केलेला आहे. आणि कुठलाही तशा प्रकारच्या माणसाला जेव्हा तुम्ही डोळ्यात बघते ना एक बाई, तेव्हा त्याचे डोळे हलतात. असे प्रसंग घाबरतं तो माणूस घाबरतो. हो, अर्थातच. तर त्या माणसांना मी त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे की एका माणसाला मी म्हटलं, अहो तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात, काय चाललंय. काय होतं कधी कधी आपल्यालाच भीती, मला इतकं वाईट वाटतं की ज्यांनी निर्लज्ज असायला पाहिजे, आय मीन ज्यांना लाज वाटायला पाहिजे ते निर्लज्जासारखे वागत असतात. आणि मग जिच्यावर ते असं तीच जरा बिचारी बाई कुचंबलेली असते आणि मग त्यांचं फावतं. सो अशा वेळेला मला असं वाटतं की तिने ते ठणकावून, म्हणजे एका माणसाचं मी बखोड धरलं होतं बसमध्ये, त्यांनी मला ऐकलं, बखोड धरलं मी असं. तर तो इतका घाबरला, त्याने चालत्या बसमधनं उडी घेतली होती. सो त्या बाबतीत माझं काहीतरी आतनं माझं हे होतं की एरवी मी तुझ्याशी रागावून बोलेन असं नाही, जर मला काही तुझं पण अशा काही बाबतींमध्ये माझा तो राग जो येतो तो तिथल्या तिथे तो मी व्यक्त केलेला आहे, मोठमोठ्या माणसांसमोर सुद्धा व्यक्त केलेला आहे. आणि तिथे आय हॅव नॉट मिन्स्ड वर्ड्स. तिथे मी हा पण नाही विचार केला की अरे बापरे ह्यानी काय संधी जाईल, काय होईल. माझ्या संध्या गेलेल्या पण आहेत फ्रँकली. म्हणजे अशा काही गोष्टी करायला तयार नसल्याने काही संध्या गेल्या, पण मला माहिती होतं की मला रात्रीची झोप येणं खूप महत्त्वाचं आहे आणि माझं मन शांत असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मला असं वाटतं की प्रत्येकाच्या काय म्हणतात आयुष्याकडनं वेगवेगळ्या अपेक्षा असतात. माझ्या अपेक्षा मला माहिती होत्या की मला जे मिळवायचं आहे ते मला कुठल्या मार्गाने मिळवायचं आहे. आणि मला खूप आनंद होतो जेव्हा मला खूप अभिनेत्री जेव्हा सांगतात ना की ताई तुझ्या मार्गाने जाऊन पण माणूस यशस्वी होऊ शकतं, हे दिसलं ना की जरा आम्हाला आधार येतो. क्या बात आहे, जोरदार. कळलं मला याचा अर्थ आहे की बाबा नाही, मी पैसे देऊन माझी बातमी नाही छापवून आणणार आहे, मी बाकी काही या तू म्हणतोयस त्या गोष्टींनी मला ते नको आहे, मी काय म्हणतात कुणालाही मला अवॉर्ड मिळो न मिळो मी त्याच्यात पण कुठलाही वेगळा मार्ग स्वीकारणार नाही आहे. जिथे पॉलिटिक्स असतं तिथे सुद्धा ते जेव्हा पुरस्कार आले माझ्यापर्यंत शेवटपर्यंत माणसं म्हणत होती बघा माहीत नाही, तिथे माहीत नाही मिळेल की नाही. मी म्हणलं बघूया, मिळालं नाही. कुठल्याही वेगळ्या मार्गाने न जाता सुद्धा जेव्हा जिथे पॉलिटिक्स आहे असं म्हणतात ती अवॉर्ड जेव्हा तुम्हाला मिळतात ना, भले मग बाहेरनं कुणी माझ्यावर काही म्हणून मला माहिती असतं की मी ते कुठल्या त्या टॅलेंटनी ज्यांना वाटलं तेव्हा त्यांनी मग तेव्हा जेव्हा एक कुणीतरी उभरती कलाकार मला हे म्हणते ना, तेव्हा मी तिचे हातात घेते आणि मी तिला म्हणते हो ग माझे बाई, होतं फक्त टॅलेंट, 52 कशी टॅलेंट होतं. ही काया घडण्यामध्ये आईकडनं काय घेतलंस, वडिलांकडनं काय घेतलंस? जे आहे म्हणजे टॅलेंट सगळं आईकडनंच आलं. माझी आई मला सांगायची ती अशी, आम्ही जेवणं वगैरे झाली की आई अशी स्क्रिप्ट घेऊन बसले सगळे काहीतरी पुटपुटत असायची. मी म्हणायचं आई काय करतेस, ती म्हणायची तालीम. तर म्हणायचं पण नाही संध्याकाळी तालीम आहे ना नाटकाची, आत्ता का करतेस. तर तेव्हा ती म्हणायची अमृता प्रत्येक व्यक्तिरेखा एक माणूस आहे आणि ते माणूस एकांतात जे बोलेल ते वेगळं असेल आणि सगळ्यांसमोर जे बोलेल ते वेगळं असेल. त्या माणसाला एकटा वेळ द्यायला पाहिजे असं, आणि म्हणून ती एकटी बसून ते करायची. काय भावना आहे. हो, म्हणजे ते एक जिवंत माणूस आहे ना. तू आता आज आपण कॅमेऱ्यासमोर काहीतरी बोलतो, पण जेव्हा तू आणि मी वेगळे जर बोललो तर काही वेगळं आपण बोलू ना, म्हणजे आपण इथे नाही बोलणार. सो ती म्हणाली तालमी असतात त्या वेगळ्या आपण बोलतो, ते व्यक्तिरेखा वेगळं काहीतरी मला तिकडे सांगेल सगळ्यांबरोबरच्या तालमींमध्ये, पण जेव्हा ती व्यक्तिरेखा आणि मीच आम्ही दोघीच असू तेव्हा ती काहीतरी तिचं गुपित सांगेल मला, जे मला जाणून घ्यायचंय कारण मला तिला साकारायचंय. क्या बात. आईच्या अशा अनेक गोष्टी आहेत. माझं गाणं मला आईने दिलं,
पण माझी चिकाटी मला बाबांनी दिली. त्यामुळे आपण मगाशी म्हणत होतो ना की ती शिस्त सगळी माझ्याकडे. आईच मला म्हणते, ते बरं झालं बाई तू सुभाषचं घेतलंस. आडनाव हे आडनावचा काय किस्सा आहे म्हणजे मला खरंच. अरे तो मी पुस्तकात पण लिहिलाय. अरे ते ढेमरे माझं आडनाव कोणाला उच्चारताच येत नाही रे. नाही तर ते ढगे ढमढेरे ढोले, तुम्ही म्हणणार अरे ढेमरे हे नीट उच्चारा ना यार तुम्ही. पण काय झालं मग, पण वजन वाटतं सुभाष, हे छान वाटतं ना. सुभाष. तर मग ते फार मला मस्त, ते इट वॉज, आईने ते पहिल्यांदा अर्थात ज्योती सुभाष. आणि मग जेव्हा मी पुरुषोत्तम करंडक केलं तेव्हा मोहन गोखले परीक्षक होते. आणि तो किस्सा मी लिहिला पण आहे, वाचलायस का तू? की ज्याच्यात मला यशवंत स्वराभिनय मिळाल्यावर ते म्हणाले अमृता आणि सुभाष. तर मी म्हटलं अरे म्हणजे हे असं म्हणतात का की ज्योती सुभाषांची मुलगी म्हणून मला बक्षीस दिलं, मला नको हे बक्षीस. तो म्हणाला, मोहन तेव्हा गोखले मला म्हणाले होते की अगं संस्कृत मध्ये अमृता सुभाष म्हणजे जिची वाणी सुभाष जी आहे, अमृतासारखी जिची वाणी आहे तिला आम्ही यशवंत स्वराभिनय दिलं असं मला म्हणायचं होतं. मग माझी भेटली बत्ती आणि मी म्हणलं ओ थँक्यू सॉरी. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप. मग संदेश मला म्हणाला हे बघ तो कुलकर्णी, तो म्हणाला हे बघ आधी खूप कुलकर्णी आहेत आता आपल्या क्षेत्रात, तर तू आता सुभाषच तुझं जे नाव आहे ते. आणि मला असं वाटतं बाबा खूप लवकर गेले, तर त्यांच्या नावारूपाने ते आहेत, म्हणजे त्यांच्या नावाबरोबर ते आसपास असल्याचं मला एक छान वाटतं. आपलं पितृनेतृत्व आपण खूप मिस करतो आणि ते एक फार मोठा मॉरल सपोर्ट असतो अमृता, फार मॉरल सपोर्ट असतो. आणि ही माणसं खरंच आपल्याला घडवतात. प्रश्नच नाही रे, प्रश्नच नाही. म्हणजे बाबा मला आठवतं ना, स्वतः काही त्यांनी इतके कष्ट केले ना त्या माणसांनी, काहीच एन्जॉय करायच्या वेळीच ते गेले. मला त्याचं खूप दुःख आहे की काही बघू नाही शकले. जी त्यांच्या मुलांची, माझा भाऊ पण आता त्याची पण इतकी भरभराट, ते बघू नाही शकले. ह्याचं खूप वाईट वाटतं. म्हणजे त्या माणसाच्या कष्टावर आज आम्ही उभे होतो. आणि बिचारे आपले सगळ्यांचेच आईवडील नाही रे, त्यांनी स्वतःचं कधी पाहिलं नाही. फाटका रेनकोट घालून बिचारे पावसा पाण्याचे हिंडत असायचे माझे वडील. त्यांच्या कष्टावर उभी आहे मी. तुझ्या डोळ्यात पाणी आलं खरं तर. अरे वडील म्हणजे मला वाईट वाटतं. त्यांचं आयुष्य त्यांना मिळायला जे हवं होतं तेव्हाच गेले. तर खूप म्हणजे असं वाटतं एवढं आपल्याला सगळं मिळालं, त्या माणसाला काही देता नाही आलं आपल्याला. त्यांना ते सुख त्याच्या आधीच त्या रोगाने. आणि जेव्हा अल्झायमर्स ना, तुमचं सगळं भानच हरपतं ना रे. मला आज भरून काय येतंय की मी ना धडपड इतकी केली ना बाबांना काहीतरी दिसू देत. तर मी बाबांना घेऊन श्रीलंकेला गेले, आई बाबांना घेऊन, की पटकन. आणि तेव्हा तो रोग असा त्यांना मला दिसत होता, त्यांच्या विळख्यात चाललं आपलं माणूस, ते असा त्याचा तो विळखा पडायला लागला. आणि त्या श्रीलंकेच्या मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये मी बाबांना, पण त्यांच्यासाठी काही त्यांना दिसतच नव्हतं रे ते आसपासचं. एवढे सुंदर सुंदर तिथे खायला प्यायला मांडलंय सगळं. मला असं वाटलं काय या सुखसोयींचा अर्थ आहे रे. माझ्या वडिलांपर्यंत पोचूच शकत नाही, तो माणसाला एन्जॉयच करता येत नाही आहे. सो तेव्हा मला आयुष्याची किंमत खरी काय असते, तिथे मला माझी किंमत, आपली माणूस म्हणून काय किंमत आहे, की आपल्याला कुठेतरी ते नतमस्तक व्हायला लागतं आणि मान्य करावं लागतं. आय हॅव लर्न्ड इट अ हार्ड वे. पण एव्हरीबडी, ऑल ऑफ अस, आय थिंक आपल्याला प्रत्येकाला हा एक धडा मिळालेला असतो. त्यातनं आपण मोठं व्हायचं असतं. म्हणून तर आमचं प्रेम आहे तुझ्यावरती आणि ते कायम राहील अमृता. अशीच वेगवेगळ्या भूमिकांमधनं भेटत राहा. आमचा तुझ्याबद्दलचा स्वार्थ हा फार टोकाचा आहे, कारण तू सहज सिद्ध आहेस, आमच्यातलीस. म्हणजे आम्हाला असं वाटतं की ज्या लोकलमधनं आम्ही प्रवास करतो, जी बाई सकाळी ऑफिस करता निघालेली आणि काहीतरी विचार घेऊन बाहेर पडलेली असते, टार्गेट घेऊन बाहेर पडलेली असते, तीसुद्धा तुला कळते. तुला तो एक श्रीमंत माणूसही कळतो, तुला एक ॲटिट्यूड ठेवून चालणारी बाई लक्षात येते. म्हणजे हे सगळ्यांमध्ये तुला आपसूक कळतं मला असं वाटतं. आणि तुझ्यात तो एक्सरे दडलेला आहे सगळ्यांना बघण्याचा, म्हणून तू खूप सहज व्यक्त होते. खूप मोलाचे आहेत तुझे शब्द माझ्यासाठी, कारण मला हेच माझं इप्सित आहे, हेच माझं ध्येय आहे. परवा जारण बघून ना, एक ते न्यूमरोलॉजी वगैरे बघणारे असे ते एक काका आले आणि ते मला म्हणाले, मॅडम प्रत्येक माणूस कुठल्या तरी एका ध्येयासाठी जन्माला येतो. मला असं वाटतं तुम्ही ह्या अशा कामासाठी जन्माला आलेला आहात. तर तू जे म्हणतोस ना एका अर्थी की ती बाई, खरंच तो एक्सरे म्हण काय म्हण, तेच माझं संचित आहे की आज तुझ्या या डोळ्यांच्या आड काय चाललंय, तुझ्या मनात काय आहे, त्याच्या मनात काय आहे, त्यांच्या मनात काय असेल, यु नो, तेच माझं हे आहे, तेच मला भुरळ पाडतं. आणि ते जर तुमच्यापर्यंत पोचत असेल ना, मला बाकी
काहीच नको. तुझ्या मनात सगळं आहे. मला तुझ्या मनात अस्तुतली आई पण दिसते. सिलेक्शन डे मधली ती अशी एक महिला, खमकी महिला दिसते की ठरवलं तर मी माझ्या मनगटावर काही करू शकते, आणि ते पण तुझ्यामध्ये आहे. आणि तुझ्यामध्ये खूप काही आहे. मला असं वाटतं त्यासाठी मला शब्द सापडत नाहीत. पण तुला खूप शुभेच्छा अमृता. खूप थँक्यू, मनापासून धन्यवाद. आणि खूप अनौपचारिक आज तुझ्याशी बोलताना आपण जाता जाता डिसिप्लिन, मी प्रामाणिकपणे सांगतो माझ्यात तेवढं नाहीये, पण एक अभिनेत्री म्हणून 48 तास काम करणं, आणि बऱ्याच लोकांना एक हे असते ना, जाणून घ्यायची इच्छा असते की तुझं स्वतःचं डिसिप्लिन काय आहे नेमकं. त्या बाबतीत पण मी अनेक ह्याच्यातनं गेले. म्हणजे हे 48 तास काम आहे ना, ते एक्सेप्शन आहे बरं का. तुम्ही जर हे सलग करायला लागला तर तुमचं शरीर मोडून पडेल. त्यामुळे इट इज नॉट ॲडवायझेबल. सुरुवातीला मी हे केलं. माझ्या करिअरच्या सुरुवातीला काय व्हायला लागलं, जेव्हा आधी एकतर खूप ऑडिशन्स देते आणि काहीच घडत नाही आहे. जेव्हा घडायला लागलं तेव्हा असं वाटायला लागतं, अरे आत्ताच वेळ आहे तर करून घ्या, सगळं करून घ्या. प्रत्येक नटाच्या आयुष्यात किंवा नटीच्या आयुष्यात ते येतं की हे पण करते, ते पण करते, ते पण. मग फुलराणी पण चालू आहे, तिकडे अवघाची पण चालू आहे, तिकडे वळू पण करते, प्रत्येक क्षेत्रात मी करते आता काम. पण व्हायला काय लागलं, ते तब्येतीवर यायला लागलं. आणि 23व्या वर्षी व्हीलचेअरवर मी फिरत होते. काय म्हणते? हो, मला ते सायटिकाचा त्रास सुरू झाला रे. आणि एवढा त्रास व्हायला लागला की मला कुशीवर वळता येईना. आणि संदेश बिचार मला व्हीलचेअर, तो मला अमृता काहीतरी चुकतंय, मेजर चुकतंय काहीतरी. आणि तिथे माझे डोळे जरा मी हल्लेच, म्हणजे की 23 वर्ष होय काय चाललंय म्हणजे ना, अजून कारकीर्द पुढे. सो त्याच्या आधी अर्थात मी खूप वाह्यातपणा शरीराबरोबर केला. मला डॉक्टर लागूनचा शब्द, काय वाह्यातपणा केलास, त्याशिवाय एवढं शरीर तुझं, डॉक्टर होतं ना ते, काय केलंय असं ते मला म्हणाले. तर खूप शरीराकडे दुर्लक्ष मी करत गेले. झोपायचं नाही, वेळेवर खायचं नाही, व्यायाम नाही. पण त्याची जबर किंमत मी मोजली. आणि मग एक प्रवास सुरू झाला परुळेकर सरांच्या मदतीने. ज्या प्रवासात आता मला ते माहिती आहे की तिथे चुकीला माफी नाही भिडू, ते मी आता गृहीत धरत नाही. शरीराला तुम्ही गृहीत नाही धरत, पण इतर वेळेला मी त्या शरीराला सगळं हवं ते देते, म्हणून ते एक 48 तास काम करतं एखाद दिवशी. पण मी जर रोजच आता तू झोपतच नाहीयेस तसं नाही. आता गेले काही दिवस प्रमोशन्स चालू आहेत, झोप होत नाहीये, पण माझं शरीर इतकी छान साथ देतं, मी त्याला म्हणते थँक्यू, पण मी तुला झोप देणार आहे, आपण आता सुट्टीवर जाऊयात. ते तुम्हाला तो समतोल राखायला पाहिजे. तुम्ही जर ताबडवतच राहिलात घाण्याच्या बैला, तसं नाही होणार. पण काही छान खावंसं वाटलं, सगळं खाते मी गुलाबजाम, मला काहीच माझं हे नाही, काय म्हणतात तुझं डाएट नाही. पण मग दुसऱ्या दिवशी व्यायाम, पण मी माझा दिवस व्यायामानेच सुरू होतो. मी उठते आणि मी व्यायाम करायला, वेळ चोरतेस तू पाऊण. हो, मी त्यानुसार. आता सपोज आता उद्या मला दिल्लीला जायचंय एक इंटरव्ह्यू करायला. सपोज माझं फ्लाईट कितीचं आहे, 8चं फ्लाईट आहे का, मग त्याच्या आधी मी 3 तास, आता मला जर 7ला एअरपोर्टवर पोचायचं असेल ना, तर मी 5:30ला उठणार, कारण ते सगळं माझं बॅक प्लॅनिंग असतं. आणि मग मी कधीही उठते, मी रात्री 3ला उठते, मी 4ला उठते. पण त्या काही गोष्टी झाल्याशिवाय मी घराबाहेरच पडत नाही, की माझं 1 तासाचं मेडिटेशन आहे, पाऊण तासाचा व्यायाम आहे, त्याशिवाय बाहेरचं जग मी आतच नाही येऊ देणार आहे. मग मी विमानात झोपेन, मी गाडीत झोपेन, थोडंसं इकडे तिकडे, पण ते माझं ठरलेलं आहे. त्यामुळं मग त्या शरीरालाही कळतं की अरे ही पण आपली काळजी घेते ना, मग तेही तुम्हाला साथ देईल. तुम्ही त्याला ताबडायलाच बसलात तर मग ऑफकोर्स नॉट, ते तुमचं वाद्य आहे, ते पण वो भी दम तोडी देगा. पण नसीरुद्दीन शाहचा पहिला क्लास हा होता, माहिती आहे ना, शास्त्राच्या पुस्तकात तो तक्ता असतो बघ शरीराचा, बरं, आणि अवयवांची नावं दिलेली असतात ना, NSDत पहिला क्लास हा होता. मी म्हणलं हे काय, नसीरुद्दीन शाहचा ऍक्टिंगचा पहिला क्लास हाय. ते म्हणाले ये जानो, हे वाद्य आहे तुमचं, तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती पाहिजे. श्वास बरोबर कसा घ्यायचा, आवाज नेमका कुठून येतोय, तुम्हाला सगळं शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती पाहिजे. कारण ह्याच्या पलीकडे कुठे जाणार, कुठून आवाज, तू काही ढगातनं नाही बोलणार आहे, मग हे सगळं तुला यायला पाहिजे. पण ते आज कळतंय ना, अर्थातच आज रिलेट आपण करतोय सगळ्या गोष्टी, अर्थातच. त्यामुळे ते फार महत्वाचं वाटतं मला. गड्या बापेस तू, अशीच भेटत राहा. थँक्यू, खूप दिवसांनी भेटले आणि फार मजा आली, खरंच खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि थँक्यू. आणि म्हणजे जारणच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण भेटलो, ह्याचाही मला आनंद आहे. असं वंगण केलंयस, मी तर मुलाखत घ्यायला होतो, पण माझंही स्वतःचं आत्मिक वंगण झालं तुझ्या सगळ्या अनुभवांमध्ये. मला शब्द आवडला रे, आत्मिक वंगण. आपण सायकलीला करायचो ना, त्याचं आत्मिक वंगण झालंय माझं सुद्धा. मी चार्ज झालं सगळ्याच्यात. थँक्यू अमृता, या सगळ्या संवादाबद्दल. थँक्यू. तर मंडळी, या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त News 18 लोकमत.